श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. पाऊस सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होते, पण याच काळात सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड आणि पोटाचे विकार मोठ्या प्रमाणात वाढतात. काही लोक पावसाळा संपेपर्यंत एकदाही आजारी पडत नाहीत, पण काहींना वारंवार सर्दी, ताप किंवा खोकल्याचा त्रास होतो. यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इम्युनिटी म्हणजे काय, ती कमी का होते आणि पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीचे 10 सोपे, सुरक्षित आणि दैनंदिन जीवनात सहज करता येणारे उपाय जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर प्रथम बघणार आहोत इम्युनिटी म्हणजे काय. आपल्या शरीरात जंतू, विषाणू आणि इतर सूक्ष्मजीवांशी लढण्यासाठी एक नैसर्गिक संरक्षण व्यवस्था असते. यालाच रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी असे म्हणतात. ती चांगली असेल तर संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो, पण कोणतीही पद्धत आजार होणारच नाही याची हमी देत नाही. तर आज आपण बघणार आहोत पावसाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी 10 सोपे असे उपाय. तर त्यातील पहिला जो उपाय आहे तो म्हणजे संतुलित आणि पौष्टिक आहार. इम्युनिटी वाढवण्याचा सर्वात महत्त्वाचा आधार म्हणजे संतुलित आहार. तर रोजच्या जीवनात हिरव्या भाज्या, डाळी, कडधान्ये, ताजी फळे, दूध किंवा त्याचे पर्याय, सुकामेवा तो पण प्रमाणात यांचा आहारात समावेश करायचा आहे. रंगीत ताट म्हणजेच अनेक प्रकारचे पोषक तत्वे असतात. उपाय क्रमांक 2 म्हणजे व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ आपल्या आहारात घ्यायचे आहेत. व्हिटॅमिन सी शरीराच्या प्रतिकारशक्तीला आधार देणारे महत्त्वाचे पोषक तत्व आहे. आहारात व्हिटॅमिन सीचे असलेले पदार्थ म्हणजे आवळा, लिंबू, संत्रे, मोसंबी, पेरू आणि ही जी फळे आहे ही शक्यतो ताजीच खायची आहे. उपाय क्रमांक 3 म्हणजे पुरेशी प्रथिने आपल्या आहारात आवश्यक असतात. प्रतिकारशक्तीतील अनेक घटक तयार होण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. म्हणून मूग, हरभरा, मसूर, राजमा, सोयाबीन व अंडी जे खातात त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. तर यांचा आहारात समावेश करायचा आहे. उपाय क्रमांक 4 म्हणजे पुरेशी झोप घ्यायची आहे. दररोज 7 ते 8 शांत झोप घ्यायची आहे. झोप कमी झाल्यास शरीराचा थकवा वाढतो आणि संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी होऊ शकते. उपाय 5वा जो म्हणजे रोज व्यायाम करायचा आहे. रोज 30 मिनिटे चालणे, योग, प्राणायाम, स्ट्रेचिंग यामुळे शरीर सक्रिय राहते. उपाय क्रमांक 6 म्हणजे पुरेसे पाणी प्यायचं आहे. पावसाळ्यात तहान कमी लागते, पण शरीराला पाण्याची गरज तितकीच असते. त्यामुळे उकळून थंड केलेले किंवा स्वच्छ पाणी दिवसभर प्यायचे आहे. उपाय क्रमांक 7 म्हणजे ताणतणाव कमी करायचा आहे. जास्त ताण शरीरावर परिणाम करू शकतो. त्यामुळे ध्यान, प्राणायाम, आवडते संगीत, वाचन किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणे यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. उपाय क्रमांक 8 म्हणजे स्वच्छतेची सवय बाळगायची आहे. हात साबणाने धुवायचे. बाहेरून आल्यानंतर हातपाय स्वच्छ करायचे. फळे, भाज्या धुवूनच वापरायच्या आहेत आणि दूषित पाणी हे टाळायचं आहे. ह्या ज्या सवयी आहे ह्या संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत करतात. उपाय क्रमांक 9 म्हणजे पारंपरिक मसाल्यांचा योग्य वापर करायचा आहे. स्वयंपाकात प्रमाणात वापरले जाणारे मसाले म्हणजे हळद, आले, लसूण, तुळस, काळी मिरी हे चव वाढवतात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून उपयोगी ठरू शकतात. उपाय क्रमांक 10 म्हणजे चुकीच्या सवयी टाळायच्या आहे. पावसाळ्यात शिळे अन्न, उघड्यावरचे स्ट्रीट फूड, अर्धवट शिजवलेले पदार्थ, कापलेली फळे, जास्त साखर आणि जंक फूड यांचं सेवन कमी करायचं आहे. तर आता बघणार आहोत म्हणजेच मी आता तुमच्यासाठी बोनस टिप देणार आहे. ते म्हणजे पावसाळ्यात भिजल्यावर लगेच कोरडे कपडे घाला. ओले बूट जास्त वेळ घालू नका. घरात पाणी साचू देऊ नका. डासांपासून संरक्षण करा. नियमित लसीकरण आणि डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करा. कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. जर खालील लक्षण दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 2-3 दिवसांपेक्षा जास्त ताप असेल, श्वास घेण्याचा त्रास असेल,
सतत उलट्या, जुलाब होत असतील, खूप अशक्तपणा आलेला असेल तर स्वतःहून अँटीबायोटिक्स किंवा इतर औषधे घेणे टाळा व लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर ह्या सर्व व्हिडिओवरून आपल्याला असा निष्कर्ष मिळाला की मित्रांनो, रोगप्रतिकारक शक्ती एका दिवसात वाढत नाही. ती आपल्या रोजच्या चांगल्या सवयी, संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि स्वच्छ जीवनशैलीमुळे हळूहळू मजबूत होत जाते. या व्हिडिओमधील 10 सोपे उपाय तुम्ही नियमित पाळले तर पावसाळ्यात निरोगी राहण्यास नक्कीच मदत होऊ शकते. तर तुम्हाला यापैकी कोणता उपाय सर्वात जास्त आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्य, आयुर्वेद आणि उपयुक्त माहितींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.